लाडक्या बहिणीला 25वा हप्ता कोणत्या दिवशी येणार आहे, कोणत्या तारखेला येणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत. भरपूर न्यूजपेपरमध्ये आज बातम्या आलेल्या आहेत की कोणत्या तारखेपासून पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे किंवा कोणत्या दिवशी हे जी आर वगैरे येणार आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जी आर आल्याशिवाय लाडक्या बहिणीला 25वा हप्ता म्हणजेच जुलै महिन्याचा हप्ता हा येऊ शकत नाही. कारण जी आर आल्याशिवाय, शासन निर्णय आल्याशिवाय पुढे काही होऊ शकत नाही. आणि जी आरमध्येच जर समजा असं लिहिलेलं असेल की 2 महिन्याचे हप्ते कोणते, जुलै आणि ऑगस्ट, म्हणजेच 25वा आणि 26वा हप्ता जर एकत्र देण्याचा त्यांनी निर्णय घेतला असेल तरच तुम्हाला 2 महिन्याचे हप्ते ह्या महिन्यात पाहायला मिळतील. पण न्यूजपेपरमध्ये सुद्धा असं बऱ्याच ठिकाणी असं आलेलं आहे की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनचा त्यांचा आवडता सण जवळ आलेला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे जसं लाडक्या भावानं ओवाळून त्यांनी 2 हप्ते एकत्रित दिले होते, बरोबर. गेल्या वर्षीसुद्धा रक्षाबंधनसाठी त्यांनी काय केलं होतं, 2 हप्ते एकत्रित दिले होते. तसंच ह्या वर्षीसुद्धा देणार आहेत. आपण एक एक करून बघणार आहोत कोणत्या दिवशी वाटपाला सुरुवात होऊ शकते. आज जी आर येणार आहे का उद्या येणार आहे, कोणत्या तारखेला जी आर येणार आहे आणि जी आर नंतर किती दिवसानं ह्या वितरण वगैरे हे सुरू राहणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहेत 25व्या हप्त्यासाठी. कोणत्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज आपल्याला ह्या हप्त्यासाठी पाहायला मिळणार आहेत. तुम्ही अशा गैरसमजमध्ये राहू नका की तुम्हाला जूनचा हप्ता आला म्हणजे जुलैचा हप्ता येईल, असंही नाही. भरपूर लाडक्या बहिणी बाद होऊ शकतात. भरपूर लाडक्या बहिणींची नावं ॲडसुद्धा होऊ शकतात. ते कसं करायचं पुढे सांगतो. हळूहळू आपण एक एक मुद्दा घेऊया. आधी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा, कारण सगळ्यात महत्त्वाची माहिती आपण पहिल्यांदा देत असतो. कमेंट्समध्ये मला सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची KYC झाली आहे का, झाली नसेल तर काय करायचं मी पुढे सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जून महिन्याचा हप्ता आला होता का. सगळ्यात महत्त्वाचं आधी हे करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न आता की जी आर हा वेळ का लागतो आहे. बघा, बैठका सुरू आहेत, भरपूर ठिकाणी बैठका याच्यावरती चालू आहेत की नेमकं 1 हप्ता द्यायचा आहे का 2 हप्ता द्यायचा आहे. पण बऱ्याच न्यूजपेपर्समध्ये जसं ABP माझा असेल, साम TV, असे भरपूर न्यूजपेपर तुम्हाला आता पाहायला मिळतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर त्या न्यूजपेपर्समध्ये असं सरळ सरळ सांगितलं आहे की 15 ऑगस्टच्या अगोदर हप्ते वितरण होईल. कुठला, जुलै महिन्याचा हप्ता, त्यांनी आज सुद्धा स्पष्ट केलेला आहे. तर मला असं वाटतं स्वतःला, ज्या न्यूजमधून आपल्याला आता माहिती मिळत आहे त्याच्या आधारे जर आपण बघितलं तर आज हा जी आर यायला हवा. जास्तीत जास्त उद्या, आज आणि उद्या म्हणजे 11 आणि 12 ऑगस्ट ह्या 2 दिवसात जर जी आर आला तर मग तुम्हाला 15 ऑगस्टला लाडक्या बहिणींना जुलै हप्ता वितरित होऊ शकतो. नाहीतर प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय आहे मी ते पुढे तुम्हाला सांगतो. नेमकं काय प्रॉब्लेम होऊ शकतो हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगतो आहे. आता जर आपण बघितलं तर जी आर अजून आलेलं नाही आणि जी आरमध्ये जर सरकारने जुलैच महिना फक्त सांगितलं, म्हणजे जुलैच महिन्याचा हप्ता येणार आहे, ऑगस्टचा नाही, तर मग अजून तिथे प्रॉब्लेम की बाबा 3,000च्या ऐवजी 1,500 रुपयेच एका लाडक्या बहिणींना मिळतील, जे की खूप हे असेल. कारण रक्षाबंधन जवळ आला आहे. तर माझीसुद्धा स्वतःची एक विनंती आहे सरकारकडे की तुम्ही 2 हप्ते एकत्र द्या. भलेही 2 दिवस लेट करा. आज जी आर आणण्याऐवजी 15 ऑगस्टला जी आर आणा, पण हप्ते 2 द्या, कारण 3,000 रुपये भेटतील. हे मात्र नक्की चांगली गोष्ट. बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणतात की मग जी आर आज येऊ शकतो का, तर आज जी आर येऊ शकतो. आज जी आर आल्यानंतर चांगली गोष्ट होईल. आज आणि उद्या 2 दिवसात जी आर आला तर 100% 15 तारखेच्यात आपल्याला पैसे पडतील. मग त्याच्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणीचा प्रश्न असतो की आमची बँक ही आहे ती आहे. लक्षात घ्या, तुमची बँक ॲक्सिस असेल, SBI असेल, महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, ICICI असेल, ज्या कुठल्या बँका आहेत त्या बँकेत तुमचे पैसे 100% पडतील. फक्त एकदा आपलं जाऊन अकाउंट चेक करा की आपलं चालू आहे का सगळं, ओके. नाहीतर तुम्ही मोबाईलवरती ऑनलाईनसुद्धा बघू शकता तुम्ही सगळं. जर तुम्ही इकडून तिकडं फोनपे जरी करत असाल तरी मग तुमचं अकाउंट चालू आहे. तुम्ही पाठवू शकता स्वतःला फोनपेमधून 10,000 रुपये, 15 रुपये एकमेकाला ट्रान्सफर करू शकता, बरोबर. मग आता इथं प्रश्न उठतो की मग जी आर आला तर त्याच्यानंतर 3 दिवसानं हप्ता भेटतो. पण जी आरची तारीख फिक्स आहे का, नाही. जी आर आपण आज आणि उद्यामध्ये म्हणजे 11 आणि 12 2 दिवसाचा जी आरचा आपण अंदाज लावलेला आहे. आणि भरपूर न्यूजमध्ये हे सांगितलं जातं की आज आणि उद्या म्हणजे 11 आणि 12मध्ये जी आर येणार आणि 15 तारखेनंतर, बघा 15 तारखेला सुट्टी असली तरी वितरण होऊ शकतं. जर 15 तारखेला वितरण नाही झालं तर मात्र मग 17, 18, 19 हे 3 दिवस वितरण होणार 100%. 17, 18, 19 हे 3 दिवस लक्षात घ्या. 17, 18, 19 3 दिवस वितरण होणार. कारण शेवटच्या आठवड्यात वितरण जाणार नाही, एवढं मात्र नक्की आहे. कारण शेवटच्या आठवड्यात रक्षाबंधन आहे आणि त्याच आठवड्यात सरकारला
पैसे वाटून काही मिळणार नाही, कारण खरेदी ही आधीच होते, तुम्हाला माहिती आहे आदल्या आठवड्यातच होते. तर असं तर माझा तर स्वतःचा असा अंदाज आहे की ते अगोदरच सगळ्या गोष्टी म्हणजे 17, 18, 19 ह्या 3 दिवसातच बँकेत पैसे टाकतील. आता कोणत्या बँकेत टाकतील, SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंट बँका पहिल्यांदा, नंतर पोस्टाचं खातं, नंतर प्रायव्हेट बँका, नंतर मग मध्यवर्ती बँका, ह्या सगळ्या गोष्टींचं हे चालू असते त्यांचं, बरोबर. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो की मग ज्या लाडक्या बहिणींची नावं पात्र आहेत की अपात्र आहेत, कोणाला हप्ता मिळणार हे कसं कळणार. बघा, बऱ्याच लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे, बरोबर. तर सरकारनं ह्यावेळीसुद्धा तसाच निर्णय घेतला आहे की ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली नाही अशा लाडक्या बहिणींना हप्ता येणार नाही. हे सरळ मी तुम्हाला आता सांगतो आहे. KYC झाले नसेल तर हप्ता येणार नाही. पण आदित्य तटकरे मॅडम यांनी, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांच्याकडे मागणी केलेली आहे, म्हणजे त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे, म्हणजे आपल्या लाडक्या बहिणीतूनच गेलेलं आहे ते, की KYC पुन्हा सुरू करावी. कारण KYC सुरू केल्यानंतर जर तुमच्याकडे अजून 8 दिवसच टाईम असेल तर 8 दिवस जरी KYC सुरू केली ऑनलाईन पद्धतीने तरी मग 2 ते 3 दिवसातसुद्धा भरपूर लाडक्या बहिणी पात्र होऊ शकतात, बरं का. हे आपण इथं म्हणू शकतो. दुसरी गोष्ट आहे रेशन कार्ड. तुमचं भरपूर लाडक्या बहिणींचं असं झालं आहे की एका रेशन कार्डवरती 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी लाभ घेतलेला आहे, त्यामुळे सुद्धा इथं लाडक्या बहिणींचं नाव बाद करण्यात आलेलं आहे. तिसरी गोष्ट आहे, बऱ्याच लाडक्या बहिणींकडे पिवळं रेशन कार्ड नाही किंवा केशरी रेशन कार्ड नाही, त्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे, हे सुद्धा आहे. पुढचं ऑप्शन आहे, भरपूर लाडक्या बहिणींकडे 4 चाकी वाहन आलेलं आहे. 4 चाकी वाहन आल्यामुळं काय केलं आहे सरकारनं, नियमावली त्यांच्या सांगितलं आहे की 4 चाकी वाहन असेल, तुमच्याकडं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड नसेल, तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला इथून पुढं कुठलाही लाभ मिळणार नाही. तर रेशन कार्ड तुमचं जरी असलं पिवळं किंवा केशरी, पण तुम्ही ऑनलाईन पद्धतीने KYC केलेलं नाही, म्हणजे तुमच्या डोळे स्कॅन, अंगठ्याचा ठसा हे दिलेलं नाही, त्यामुळे ते नाव तुमचं ऑनलाईन पद्धतीने दिसत नाही, ते फक्त तुमच्या पुस्तकातच दिसतं. त्यामुळे एक प्रॉब्लेम आहे. त्यामुळं तुम्ही जाऊन ते काम करा पहिलं, कारण त्याच्यामुळे तुमचे 2 कामं होतील. एक तर लाडकी बहीण योजना सुरू राहील, दुसरं म्हणजे तुम्ही जे राशन घेताय ते सुद्धा सुरू राहील. भरपूर ठिकाणी राशन घेतलं जात नाही, मग रेशन कार्ड बंद पडतं. रेशन कार्ड बंद पडलं की तुमचं नाव ऑनलाईन दिसत नाही. हे सगळ्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. आता पटापटा सगळ्यांनी कमेंट करा की KYC सुरू झाली पाहिजे का, तुमचा जिल्हा कोणता आहे, 2 हप्ते एकत्र आले पाहिजेत का. कारण बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाहीत, कमेंट्स करणार नाही, तोपर्यंत मलासुद्धा समजणार नाही तुम्हाला नेमकं कुठली मदत पाहिजे माझ्याकडून, काय तुम्हाला प्रश्न भेळसावत आहेत, कशावरती तुम्हाला नेमकं उत्तर पाहिजे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो. फक्त तुम्ही प्रश्न विचारा, मी त्याच्यावरती 100% तुम्हाला व्हिडिओ बनवून त्याचं कसं करायचं, काय करायचं सगळं माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. त्याआधी चॅनलला आता आपल्या पहिल्यांदा सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, लवकरात लवकर हप्ता येऊ हीच माझी सरकारकडे नम्र विनंती आहे. लाडक्या बहिणीची KYC सुरू करा ही सुद्धा एक नम्र विनंती आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.